नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपली बोर्ड परीक्षा ही 15 मार्च 2022 पासून सुरू होत आहे. त्या अगोदर आपली तोंडी परीक्षा असते, प्रॅक्टिकलची परीक्षा असते, जी की फेब्रुवारी महिन्यामध्ये होईलच. आणि त्यानुसार भाषा विषय म्हणजे मराठी, हिंदी व इंग्रजी या 3 भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा असतात व इतर काही अंतर्गत मूल्यमापन देखील असतं. आणि विज्ञानची आपली प्रॅक्टिकलची परीक्षा असते किंवा प्रात्यक्षिक परीक्षा असते. त्यानुसार हे जे 3 भाषा विषय आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी, या भाषा विषयांची तोंडी परीक्षा नेमकी कशा प्रकारे असते, तुम्हाला ह्या तोंडी परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा ही तोंडी परीक्षा नेमकी किती गुणांची असते, त्याचं मार्कांचं विभाजन कशा प्रकारचं असतं, त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत मिळवणार आहोत. तर मित्रांनो, या अगोदर आपण मराठी विषयाची तोंडी परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असतं त्यावर आधारित एक व्हिडिओ बनवलाय. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्ही तो देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदी विषयातील जी तोंडी परीक्षा आहे त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असतं त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हिंदी विषयाची एकूण 80 गुणांची लेखी परीक्षा आपल्याला असते आणि प्लस हे 20 गुणांची आपली तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा असते. आणि 20 गुणांची जी तोंडी परीक्षा आहे ही आपल्या शालेय स्तरावरच होत असते. त्यानुसार मग ही 20 गुणांची तोंडी परीक्षा, त्याचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022. तर मौखिक परीक्षा किंवा तोंडी परीक्षा, विषय असेल हिंदी, गुण असतील 20 गुण. तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला विद्यालय का नाम म्हणजे आपल्या शाळेचं नाव द्यायचं आहे. ही जी तोंडी परीक्षा आहे ही आपल्या शाळेमध्येच होत असते. त्यामुळं तोंडी परीक्षेसाठी जे आपलं एक्झाम सेंटर आहे किंवा परीक्षा केंद्र जे आहे ना, ही आपली शाळाच असते. त्यानंतर विद्यालयाचं नाव लिहिल्यानंतर छात्र का नाम, इथं तुमचं नाव द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर परीक्षा क्रमांक, जो आपला हॉल तिकीट आल्यानंतर त्या हॉल तिकीटवरील जो परीक्षा क्रमांक आहे तो परीक्षा क्रमांक आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा, नमूद करायचा. त्यानंतर आपला हाच परीक्षा क्रमांक अक्षरमे म्हणजे अक्षरामध्ये देखील आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. पुढे छात्र के हस्ताक्षर, इथं आपल्याला स्वाक्षरी करायची आहे. पुढे गट, आता ज्या शाळेमध्ये ज्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते त्या ठिकाणी गट पाडले जातात, बॅचेस पाडले जातात. त्यानुसार आपण कोणत्या गटामध्ये कोणत्या बॅचेसमध्ये येतो त्यानुसार आपल्याला हा गट द्यायचा आहे. मग अ गट असेल, ब गट किंवा ए बॅच, बी बॅच किंवा प्रथम बॅच, द्वितीय बॅच, जे काही गट असेल, बॅचेस असतील, इथे तुम्हाला नमूद करायची आहे. त्यानंतर आपली ही लेखी परीक्षा, मौखिक परीक्षा ज्या दिवशी असेल त्या दिवशीचा आपल्याला दिनांक या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही आपली जी तोंडी परीक्षा आहे ना, हे तोंडी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका आपल्याला शिक्षण मंडळाकडून येत असतात. त्यामुळे या उत्तरपत्रिकेवर सर्व काही व्यवस्थितपणे आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. आणि या उत्तरपत्रिका त्यानंतर आपल्याला बोर्डाला परत जमा करायची असतात. त्यामुळे ह्या ठिकाणी सर्व काही योग्य प्रकारे उत्तरे लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे लक्षामध्ये घ्या, हिंदी विषयाची जी तोंडी परीक्षा आहे ही प्रामुख्याने 2 भागामध्ये विभागलेली आहे. ठीक आहे ना. तर या ठिकाणी पहिला विभाग 2 विभागामध्ये विभागलेले आहे. विभाग पहिला आणि त्यानंतर विभाग दुसरा. ठीक आहे. विभाग पहिल्यामध्ये आणखी 2 गट केले आहेत मित्रांनो. पहिला आहे अ गट आणि त्यानंतर दुसरा असेल ब गट. ठीक आहे. अ गट आपल्याला एकूण 5 गुणांसाठी असेल आणि ब देखील एकूण 5 गुणांसाठी असेल. तर अशा प्रकारे विभाग 1 आपल्याला एकूण 10 गुणांसाठी असेल आणि विभाग 2 हा देखील आपल्याला एकूण 10 गुणांसाठी असेल. असं आपल्याला एकूण 20 गुणांची ही मौखिक किंवा तोंडी परीक्षा होणार आहे हिंदी या विषयाची. ओके. त्यानंतर आता इथे लक्षात घ्या, विभाग अ आणि ब ची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विभाग ब काय असेल? विभाग ब असेल स्वाध्याय.
तर जो दुसरा विभाग आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची हिंदीचे शिक्षक, विषय शिक्षक काही स्वाध्याय देतील. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निबंध असतील किंवा कहाणी लेखन असेल किंवा पत्र लेखन असेल किंवा तुमचे हिंदीचे शिक्षक तुम्हाला जे काही स्वाध्याय देतील, जे काही तुम्हाला काम देतील ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे मित्रांनो. आणि पूर्ण केल्यानंतर तुमच्या विषय शिक्षकांच्या स्वाक्षरीने त्याचबरोबर तुमच्या मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने हे सर्व काही तपासून घेणं आवश्यक आहे. तर यासाठी एकूण 10 गुण आहेत, हे लक्षात असू द्या. तर अशा प्रकारचे ही तुमची तोंडी परीक्षा एकूण 20 गुणांची असेल. तर या ठिकाणी विभाग पहिल्यामध्ये जो अ आणि ब गट आहे किंवा 2 घटक आहेत त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत. तर यामध्ये लक्षात घ्या, विभाग पहिला यामध्ये अ गट किंवा अ घटक यामध्ये काय, हा पूर्णपणे आपल्या श्रवण कौशल्यावर आधारित आहे. ठीक आहे. तर यामध्ये पहा तुम्ही श्रवण कौशल्य दिलेले आहे. तर या ठिकाणी श्रवण कौशल्य काय सांगितले, खालीलपैकी कोणताही एक घटक निवडला जातो. आता हा घटक कोणता येईल हे कोण ठरवेल, तर तुमचे विषय शिक्षक. या ठिकाणी 4 घटक दिले आहेत. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा घटक आणि चौथा घटक. हा एकूण 5 गुणांसाठी आहे. एकूण 5 गुणांसाठी आहे. ठीक आहे. तर 4 घटकापैकी कोणताही एक घटक तुम्हाला ऐन वेळेस तुमच्या विषय शिक्षकांमार्फत दिला जातो. म्हणजे 4 घटकापैकी एक घटक येईल. म्हणजे 4 घटक कोणते आहेत त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. पहिला घटक काय की गद्यांश सुनकर पूछे गए 5 प्रश्नों के उत्तर लिखिए. म्हणजे इथं आपल्याला एखाद्या गद्यांशावर, एखाद्या पाठावर, मग आता हा जो उतारा आहे मग आपल्या सिलेबस मधला असेल किंवा सिलेबसच्या बाहेर देखील असू शकतो. तुम्हाला एक उतारा वाचून दाखवला जाईल आणि त्या उतारावर आधारित तुम्हाला 5 पेक्षा अधिक प्रश्न विचारले जातील. किती प्रश्न विचारले जातील, ठीक आहे, 8 किंवा 10 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला किमान 5 प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे द्यायची आहेत आणि जे तुम्ही उत्तरं देत आहेत ना ती उत्तरं देखील इथे लिहायची आहेत या उत्तरपत्रिकेमध्ये. ठीक आहे. हा पहिला घटक. हा पहिला घटक नसेल तर मग अथवा तुम्हाला दुसरा घटक दिला जाऊ शकतो. ठीक आहे. दुसरा घटक काय, 5 वाक्य अथवा 10 शब्द सुनकर लिखिए. आता तुमचे हिंदीचे शिक्षक तुम्हाला 5 पेक्षा अधिक वाक्य वाचून दाखवतील. तुम्हाला शांतपणे ते ऐकायचे आहेत. 5 वाक्य नसतील तर मग आणखी 10 पेक्षा अधिक शब्द तुम्हाला ऐकवतील. मग ते 5 वाक्य अथवा 10 शब्द तुम्हाला शांतपणे ऐकायचे आहेत आणि व्याकरणाच्या दृष्टीने योग्य प्रकारे तुम्हाला या उत्तरपत्रिकेवर लिहायचे आहेत. ठीक आहे ना. मग तुम्हाला 5 वाक्य देतील, ती वाक्य लिहून काढायची आहेत. अथवा ह्याच्यातही तुम्हाला आणखी पर्याय आहे. हे पर्याय कोण ठरवेल, तुमचे विषय शिक्षक. ठीक आहे ना. किंवा पुन्हा तुम्हाला 10 पेक्षा अधिक शब्द ऐकवले जातील आणि तुम्ही त्या ऐकवलेल्या शब्दापैकी किमान 10 शब्द अचूकपणे लिहिणे आवश्यक आहे. पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने योग्य प्रकारे लिहायचे आहेत. हा झाला दुसरा घटक. चला, अथवा त्यानंतर तिसरा घटक कोणता आहे, कविता सुनकर पूछे गए 5 प्रश्नों के उत्तर लिखिए. आता तुम्हाला एक कविता ऐकवली जाईल आणि ती कविता ऐकवल्यानंतर तुम्हाला 5 पेक्षा अधिक प्रश्न विचारले जातील. त्या 5 पेक्षा अधिक विचारलेल्या प्रश्नांपैकी तुम्हाला किमान 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. एक प्रश्न एका मार्काला. आणि ती उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व उत्तरे योग्य प्रकारे लिहायची देखील आहेत. चला, चौथा घटक कोणता आहे, अथवा देखील आहे याच्यामध्ये. बरं, 4 पैकी एक येईल तुम्हाला. चौथा घटक ऑडिओ क्लिप सुनकर पूछे गए 5 प्रश्नों के उत्तरे लिखिए. इथे एकतर तुम्हाला काय केलं जाईल, एक ऑडिओ क्लिप ऐकवली जाईल. ती ऑडिओ क्लिप तुम्ही पूर्णपणे ऐकायची आहे आणि त्या ऑडिओ क्लिपवर आधारित तुम्हाला 5 पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत किंवा 5 पेक्षा अधिक प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. आणि उत्तर देत असताना योग्य प्रकारे उत्तर द्यायचे आणि ती इथं आपल्याला या दिलेल्या उत्तर पत्रिकेमध्ये नमूद करायची आहेत उत्तर. ठीक आहे मित्रांनो. तर या ठिकाणी विभाग पहिल्यामध्ये अ जो भाग आहे ह्यामध्ये तुम्हाला 4 घटक असतील आणि 4 पैकी एक घटक ऐन वेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाईल. इथे लक्षात घ्या, पहिला अथवा दुसरा अथवा तिसरा अथवा चौथा, 4 पैकी एक 5 गुणांसाठी तुम्हाला
बोर्ड परीक्षेमध्ये येईल, तोंडी परीक्षेमध्ये येईल. ठीक आहे, पुढे जाऊया. आता विभाग ब जो आहे लक्षात घ्या. आता विभाग ब देखील आपल्याला एकूण 5 गुणांसाठीच आहे. आता इथे काय विभाग ब हा पूर्णपणे तुमच्या भाषण कौशल्यावर आधारित आहे. ज्या प्रकारे विभाग अ हा श्रवण कौशल्यावर आधारित होता, विभाग ब हा भाषण कौशल्यावर आधारित आहे. म्हणजेच या ठिकाणी परीक्षकों के निरीक्षण पर आधारित मूल्यमापन तुमचं होईल. परीक्षक कोण असतील? तुमचे विषय शिक्षक. मग काय सांगितलं बघा, निम्नलिखित में से एक का चयन आपल्याला करणं आवश्यक आहे. एकाची निवड आपल्याला करणं आवश्यक आहे. ठीक आहे ना. मग ही निवड ऐन वेळेस कोण करतील? तुमचे विषय शिक्षक. मग तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये पहिला मुद्दा देतील, अथवा दुसरा मुद्दा देतील, किंवा तिसरा मुद्दा देतील. इथं 3 पर्याय आहेत. 3 पैकी एक घटक तुम्हाला तोंडी परीक्षेला ठेवला जाईल. चला, पहिला घटक कोणता असेल? पढ़ी हुई किसी रचनाकार की कृती म्हणजेच पुस्तक के संदर्भ में स्वमत प्रकट करना. म्हणजे तुम्ही कोणतं पुस्तक वाचलंय, त्या पुस्तकाचं नाव, त्या पुस्तकाच्या लेखकाचे नाव, ते पुस्तक तुम्हाला आवडलं असेल, का आवडलंय, त्याची वैशिष्ट्ये सांगा. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती द्यायची आहे. याच्यासाठी तुम्हाला 5 गुण आहेत. आपण सखोल किंवा डिटेलमध्ये याच्याविषयी माहिती पुढे याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. अथवा दुसरा घटक येऊ शकतो, दिए गए विषय पर अपने विचार प्रकट करना. तुम्हाला एखादा विषय दिला जाईल, त्या विषयावर आपले विचार त्या ठिकाणी मांडायचे आहेत. योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे विचार तिथं मांडायचे आहेत. ठीक आहे, पुढे. अथवा तिसरा घटक, पाठ्यपुस्तक के पाठ अथवा कविता पर विचार प्रकट करना. आता हा जो घटक आहे ना, पाठ्यपुस्तक वर आधारित एखादा पाठ घेतला जाईल किंवा कविता दिली जाईल तुम्हाला, म्हणजेच एखाद्या पाठाचं नाव सांगितलं जाईल अथवा एखाद्या कवितेचं नाव सांगितलं जाईल आणि त्यावर आधारित त्या पाठावर किंवा त्या कवितेवर आपले विचार मांडायचे आहेत. ठीक आहे. सखोलपणे या 3ही गोष्टींची माहिती घेऊया. ब विभागामध्ये आपल्याला 3 गोष्टी आहेत. 3 पैकी एक गोष्ट की पढ़ी हुई किसी रचनाकार की कृती अथवा पुस्तक के संदर्भ में स्वमत प्रकट करना. कोणतं पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल एखादं, तर त्या पुस्तकाविषयी आपल्याला काही माहिती विचारली जाईल किंवा आपल्याला ती माहिती सांगायची आहे. तर हे 5 मार्कांसाठी असेल. ठीक आहे. काय काय असेल? 5 मार्कांचं विभाजन, मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असेल त्याविषयी माहिती घेऊया. चला, सुरुवातीला पुस्तक का नाम, ते पुस्तकाचं नाव द्यायचंय. तसेच त्याचे रचनाकार, त्याचे लेखक कोण आहेत हे तुम्ही जर योग्य प्रकारे सांगितलं तर तुम्हाला 1 मार्क भेटेल. ठीक आहे. पुढं संक्षिप्त में आशय, त्या पुस्तकाचं तुम्हाला थोडक्यात सारांश सांगायचं आहे. हे सर्व काही हिंदीमध्ये असेल मित्रांनो. मी जरी या ठिकाणी एक्सप्लेनेशन मराठीमध्ये देत असेल, तुम्हाला सर्व त्या ठिकाणी हिंदीमध्येच बोलायचं आहे, हिंदीमध्येच लिहायचं आहे. पुढे पुस्तक पसंद आने का कारण, आपल्याला 2-3 कारण सांगायची आहेत की पुस्तक तुम्हाला का आवडलं. त्यासाठी 1 गुण असेल. त्यानंतर पुढचा 4था गुण हा कशासाठी आहे, तर उच्चारण एवं प्रभावपूर्ण अभिव्यक्ती. तर तुम्ही हिंदी भाषेमध्ये बोलत असताना हिंदी भाषेतील शब्दांचे उच्चार किती तुम्ही चांगल्या प्रकारे करतात, हिंदी भाषेमध्ये शब्दांची जुळवणी तुम्ही किती चांगल्या प्रकारे करतात, वाक्य किती जलद गतीने बोलतात का तुम्ही अडखळत बोलतात, यासाठी तुमचा 1 गुण असेल. त्यानंतर शेवटचा हा 5वा गुण आहे, तो म्हणजे सहजता व आत्मविश्वास. हा मुद्दा महत्वाचा मित्रांनो या सर्व तोंडी परीक्षेमध्ये, सर्वच विषयांच्या, की तुम्ही किती सहजपणे बोलत आहात. तुमचा बोलत असताना आत्मविश्वास किती चांगल्या प्रकारे आहे, तुमची देहबोली, तुमची बॉडी लँग्वेज कशा प्रकारची आहे, त्यासाठी 1 गुण असेल. तर अशा प्रकारे हे सर्व 5 गुण या तुम्हाला पहिल्या घटकामध्ये असतील. त्यानंतर दुसरा घटक इथं अथवा आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. हा घटक किंवा त्याच्या पुढचा घटक कोणता आहे की दिए गए विषय पर अपने विचार प्रकट करना. ठीक आहे. तुम्हाला विषय दिले जातील, त्या ठिकाणी 3-4 विषय दिलेले असतील. त्यापैकी कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. तर विषय निवडल्यानंतर तुम्हाला 1 गुण भेटेल. त्यानंतर विषय की अचूकता, की तुम्ही तो विषय निवडल्यानंतर किती अचूकपणे त्या विषयावर बोलत आहात हिंदी भाषेमध्ये, त्यासाठी 2रा गुण असेल या ठिकाणी. त्यानंतर 3रा गुण, तुम्ही जो विषय निवडलेला आहे त्या विषयाबद्दल तुमचं ज्ञान किती चांगल्या प्रकारे आहे हे देखील तपासलं जातं, त्यासाठी हा 3रा गुण असेल. त्यानंतर 4था गुण लक्षात घ्या, परत तोच मुद्दा येतोय की उच्चारण एवं
प्रभावपूर्ण अभिव्यक्ती, की तुम्ही बोलत असताना तुमचे शब्दाचे उच्चार किती चांगल्या प्रकारे स्पष्टपणे होत आहेत, की तुम्ही हिंदी भाषेमध्ये बोलत असताना वाक्य रचना चांगल्या प्रकारे करत आहात का, यासाठी देखील एक गुण असेल मित्रांनो. त्यानंतर शेवटचा 5वा गुण की सहजता आणि आत्मविश्वास, यासाठी हा 5वा गुण असेल. तर अशा प्रकारे हा तुम्हाला दुसरा मुद्दा जरी दिला तरी तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळवायचे आहेत आणि मिळतीलही. त्यानंतर तिसरा घटक कोणता येऊ शकतो, तो म्हणजे पाठ्यपुस्तक के पाठ अथवा कविता पर विचार प्रकट करणं. आता हा मुद्दा एकदम सोपा असेल मित्रांनो, कारण यामध्ये जो तुम्हाला घटक दिला जाईल ना, तो आपल्या सिलेबस मधलाच असेल. एकतर तुम्हाला हा सिलेबस मधला पाठ दिला जाईल अथवा कविता दिली जाईल, किंवा तुम्हाला सांगितलं जाईल की आपल्या पुस्तकामधील कोणता एक पाठ किंवा कोणती एक कविता, यावर आपले विचार प्रकट करा. मग ज्यावेळेस तुम्ही पाठ किंवा कविता निवडाल आणि त्याचं नाव लिहाल उत्तरपत्रिकेमध्ये, त्यासाठी तुम्हाला 1 गुण भेटेल. त्याचबरोबर ती कविता किंवा पाठ, त्याचे रचनाकार, त्याचं देखील नाव तुम्हाला अचूकपणे लिहिणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला 1 गुण भेटेल. ठीक आहे. पुढे संक्षिप्त में आशय, कशाचा आशय आपल्याला सांगायचा आहे, तर ते पाठाचा, त्या कवितेचा संक्षिप्त स्वरूपामध्ये आशय आपल्याला हिंदीमध्ये पूर्णपणे एक्सप्लेन करणं आवश्यक आहे मित्रांनो. पुढे तिसरा अंक कशासाठी दिला जाईल तुम्हाला, तर पसंद आने वाली पंक्तियां और उसका कारण. ठीक आहे. तो पाठ, ती कविता जर तुम्ही निवडली असेल तर त्या पाठामधील त्या ओळी किंवा त्या कवितेमधील त्या ओळी तुम्हाला का आवडलेल्या आहेत, किंवा तो पाठ तुम्हाला का आवडलेला आहे, ती कविता तुम्हाला का आवडलेली आहे, त्याचं कारण चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगायचं मित्रांनो. त्यासाठी हा तिसरा गुण असेल. चला, चौथा गुण परत तोच, उच्चारण एवं प्रभावपूर्ण अभिव्यक्ती, त्यासाठी चौथा गुण असेल. आणि शेवटी 5वा गुण सहजता एवं आत्मविश्वास किंवा सहजता अथवा आत्मविश्वासासाठी तुम्हाला 1 गुण असेल. म्हणजेच तुम्ही किती सहजपणे बोलतात, किती आत्मविश्वासाने तुम्ही बोलतात, त्यासाठी 1 गुण असेल. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला 5 गुण मिळतील. तर चला विभाग ब. चला तर पुढे लक्षात घ्या मित्रांनो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, विभाग पहिला अ हा 5 गुणांसाठी असेल. विभाग पहिल्यामध्येच ब देखील आहे, हा देखील आपल्याला 5 गुणांसाठीच असेल. विभाग अ मध्ये 4 पैकी 1 घटक तुम्हाला दिले जाईल, आणि ब मध्ये तुम्हाला 3 पैकी 1 घटक परीक्षेला येऊ शकतो. तर अशा प्रकारे अ आणि ब मिळून किती झाले, एकूण 10 गुण झालेले आहेत मित्रांनो. त्यानंतर विभाग 2 हा आपल्याला एकूण 10 गुणांसाठी असेल, स्वाध्याय. तर अशा प्रकारे पहिला विभाग आणि दुसरा विभाग हे दोन्ही मिळून आपल्याला 20 गुण असतील. त्या ठिकाणी मग पुन्हा परीक्षक का नाम, जे तुमचे परीक्षक आहेत, विशेष शिक्षक, त्यांचं या ठिकाणी नाव येईल. आणि त्यानंतर त्या परीक्षकांचं, तुमच्या हिंदी विषयाचे शिक्षकांचं या ठिकाणी स्वाक्षरी येईल दिनांकासहित. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदी विषयाची तोंडी परीक्षेचं स्वरूप कसं असतं याविषयी माहिती मिळवलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी विषयाची ही जी तोंडी परीक्षा असते ना, त्याचं स्वरूप कसं असतं त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. तर मित्रांनो, असेच वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयाची व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.